शशिकांत पाटलांनी काम केलं शिवसेना शिंदे गटाचं, परंतु आज तिकीट मिळणं अवघड झाल्यामुळे तुमचा उद्धव ठाकरे गटाकडे प्रवेश होत आहे. सुरुवातीपासून ठाकरे गटाचंच काम करत आले. नाही, तुमचं आम्ही पाहिलंय की तुमचे आणि आमदार साहेबांचे फार जवळचे संबंध होते. प्रामाणिकपणा कोणत्या राजकारणामध्ये आपल्याला दिसत नाही असं. सामाजिक काम करत असताना या राजकारणाकडे काय असं वाटलं? म्हणजे सामाजिक काम आणि राजकारण फार वेगवेगळ्या नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्येच निवडणूक लढवायची ठरवली. नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शशिकांत पाटील कलाणी. यांची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर ते विद्यार्थी दशेपासून या चळवळीमध्ये काम करतात. सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय अशा एकंदरीत खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष म्हणून देखील काम केलं, त्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम केलं आणि त्यानंतर बरंच काही संघटनेमध्ये काम असेल, अडीअडचणीच्या काळामध्ये मदत असेल आणि स्वतः उद्योजक म्हणून ते नांदेडमध्ये वावरतात. शशिकांत पाटील आपल्या सोबत आहेत. पाटील सध्या प्रभाग क्रमांक 1 म्हणजे नांदेड महानगरपालिकेतला सर्वात चर्चेला जाणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये इच्छुक आहेत. ते उमेदवारी देखील मागत आहेत आणि त्यांची जी आपण सध्या पाहतोय की या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात, परंतु इथं कुठंतरी या जे उमेदवार काम करणारे माणसं असतात त्याच्या कुठे अन्याय होतोय आणि मला वाटतं त्यांच्यावर थोडासा अन्याय होतोयच काय की. आणि त्याच माध्यमातून आता त्यांची आपण संवाद साधणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार सर, एकंदर पाहायला गेलं तर निवडणुका फार जवळ आल्या. हो. सामान्य कार्यकर्ते 5 वर्षापासून आज लावून होते की आम्हाला काम करायचं नाही, आम्हाला कुठे नगराध्यक्ष व्हायचं, नगरसेवक व्हायचं. बरोबर. जास्त काही मोठ्या अपेक्षा नगरसेवकाची अपेक्षा होती. बरोबर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुमची प्रथमतः ओळख होण्यासाठी तुम्ही जे काही विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करत गेल्या, बरं हे कसं काम होतं, काही नाही, शहर अध्यक्ष पद ते तुम्ही जिल्हाध्यक्ष पदापर्यंत देखील काम केलं होतं, काय सांगाल कशा प्रकारचं काम केलं? आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना चळवळीमध्ये आम्ही सुरुवातीला म्हणजे सामील झालो चळवळीमध्ये. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही चळवळीत काम केलं. त्या काळीला कसं होतं, एक माणसाला काही घडण्यासाठी चळवळीमध्ये काम केल्याच्या नंतर मग थोडं समाजा माध्यमातून येत गेलं. बरोबर. त्या विद्यार्थी आम्ही चळवळीमध्ये फार चांगलं काम करत गेलो. नंतर माझ्यावर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. मग ते विद्यार्थ्याचे प्रश्न असो, प्रत्येक प्रश्न आम्ही लढलो. मग त्याच्यानंतर मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिल्हाध्यक्ष पदाची आपण 1-2 वर्ष चांगली जबाबदारी पार पाडली. आणि मग त्यानंतर हे सामाजिक काम करत असताना या राजकारणाकडे काय असं वाटलं? राजकारण सर आपला म्हणजे कसं आहे, आपण जे काम करत गेलो पण तिथं आपल्याला कुठं उणीव भासू लागली की आपण राजकारणामध्ये यायला पाहिजे. बरोबर. कारण कसं आपलं नेतृत्व आपण प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलेलं. आजची परिस्थिती बघता प्रामाणिकपणा कोणत्याही राजकारणामध्ये आपल्याला दिसत नाही असं. अरे वा. आपण कसं प्रामाणिकपणे काम करत गेलो, लोकांचे कोणाचे प्रश्न असो. पण आजच्या घडीला आपण प्रत्येकाकडे बघ गेलो स्वार्थीपणाला, कोणी राजकारण करायचं स्वार्थीपणाचं राजकारण. म्हणजे सामाजिक काम आणि राजकारण फार वेगवेगळ्या नाही. हा, वेगवेगळा आहे. बरं, एकंदरीत तुमची देखील एक प्रभागामध्ये चर्चा चालू आहे, नांदेडमध्ये चर्चा आहे की शशिकांत पाटलांनी काम केलं शिवसेना शिंदे गटाचं, परंतु आज तिकीट मिळणं अवघड झाल्यामुळे तुमचा उद्धव ठाकरे गटाकडे प्रवेश होत आहे, काय सांगाल या संदर्भात? सुरुवातीपासूनच सर आम्ही जसं मी चळवळ सोडली त्याच्यानंतर आम्ही ठाकरे गटाचं काम करत गेलो. त्या काळामध्ये आम्ही तरोड्यामध्ये 2012ला सुरुवातीचं इलेक्शन झालं तेव्हापासून मी शिवसेनेमध्येच आहे. बरोबर. शिंदे गटाचं असं काही वैयक्तिक म्हणून असं हे नाही, मी सुरुवातीपासून ठाकरे गटाचंच काम करत आले. बरोबर. हा, चला आपण रिलेशनमुळे कोणाचं काय मसाला असेल तर आपण म्हणजे पक्ष नाही, भेदभाव नाही, आपण कोणी जरी कोणत्या पार्टीचा राहिला असं काम आहे, आपण त्याच्या पाठीमागे राहतो. नाही, तुमचं आम्ही पाहिलंय की तुमचे आणि आमदार साहेबांचे फार जवळचे संबंध होते. आमदार साहेबांचीच आम्ही पहिले सुरुवातीपासून कार्यकर्ते होतो. बरं. हा, साहेबांच्या आपण आमदार साहेबांचं सुरुवातीपासून आम्ही काम करत आलो. बरं, सत्ताधारी आमदारांच्याकडून निवडणूक लढवायची तर सोपं जाते, मग तिकडून काय उमेदवारीची काय मागितली होती आपण? सत्ताधारी आता पार्टीकडे कसं असते सर, आम्ही सुरुवातीचे पहिलेच्या फळीचे कार्यकर्ते, पण आता कसं झालं, आता सत्ता आली, माणसं आली, सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये कसं होते सर की आता थोडंफार जास्त माणसं झाल्यामुळे आता मागच्याचा विसर पडते. म्हणजे आता नवीन आयात बरेच लोक आले, त्यामुळे आता निष्ठावंत जे माणसं सुरुवातीच्या काळात विसर पडते. प्रत्येक ठिकाणी असंच होतं. याचं जवळपास नांदेडमध्ये पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेस जे निष्ठावंत लोक होते, निष्ठेपेक्षा पैसा श्रेष्ठ झाला, आयात उमेदवार आले, त्यामुळे अन्याय होते. एकंदरीत सर आपण मग प्रभाग क्रमांक 1 मध्येच निवडणूक लढवायची ठरवली, त्या ठिकाणी तुम्हाला नगरसेवक का व्हायचंय? प्रभाग क्रमांक 1च का, हा प्रश्न सर तुम्ही चांगला विचारला. कारण आमचा
लहानपणापासूनचा जीवन काळ जे आहे ते प्रभाग क्रमांक 1 मध्येच केलेला आहे सर. प्रत्येक नागरिकांच्या आम्हाला तिथल्या समस्यांची जाणीव आहे. बर. प्रत्येकासाठी आम्ही तिथं काम केलेलं आहे. कोणाचा दवाखाना असो, कोणाचा ऍक्सिडेंट असो, ती कोणती पण अडचण राहते सर, त्यांच्या आम्ही मदतीला धावलो, त्यांच्या अडीअडचणीला गेलो. वेळ प्रसंग असं कोणता नाही. कोणाचं पोलीस स्टेशनचं काही प्रकार राहू द्या, की कोणत्याही प्रकारचं राहू द्या, की तिथं आम्ही कधी पक्ष बघितला नाही, ना माणूस बघितला नाही, ना कोणता आम्ही स्वार्थ बघितला नाही. आम्ही आमच्या पदर मोड करून आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं. नक्कीच आजपर्यंत तुम्ही समाजकार्यात काम केलं तर समाजकार्यात कुठं उत्पन्न नसतं. एकंदरीत आपण जे काम करत असताना संभाजी ब्रिगेड असेल, विद्यार्थी परिषद असेल, संघटना असतील, पक्ष असतील, या माध्यमातून काम करत असताना आपल्याला आपल्या काळामध्ये कोणकोणती कामं करता आली, काय सांगाल या संदर्भात? कामं असतील, आंदोलन असतील, मोर्चे असतील, आणि लोकांचे प्रश्न कोणकोणते म्हणतात आले? आता सामाजिक प्रश्न म्हणलं तर सर मराठा आरक्षणामध्ये आमचा फार म्हणजे मोठा सहभाग होता. आपल्या तरुण नाक्यावर रस्ता रोको आंदोलन करणं असो, की अनेक जे मराठा आरक्षणाला विरोध करत गेले त्या नेत्यांचे पुतळे जाळणं असो, डायरेक्ट पुतळे जाणं असो, बसेस फोडणं असो, म्हणजे आंदोलन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सहभाग. त्या आंदोलनातल्या कमीत कमी आज 10 केसेस आहेत आपल्यावर. अरे वा. 353 सारखे गंभीर गुन्हे आहेत. म्हणजे आम्ही एवढं समाजाचं तळमळ एकदा समाजासाठी झोकून दिलेलं आहे. काम कोणते बी असो समाजासाठी समाजाचं काम करताना 353 पेक्षा भारी झाले तर काय अडचण नाही. 353 आज माझ्यावर बी गुन्हा चालू आहे. बरं. मग हे काम करत असताना कसं आता समाधान काय वाटतं? नाही समाधान, आपण जे काम करत गेलो त्याचं काही ना काय आज कुठं थोडंफार तरी फळ भेटतंय ना, त्याचं समाधान वाटतंय सर. बरं, नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही सांगताय की आम्ही त्याच प्रभागामध्ये वावरलो, मोठे झालो, खेळलो, सगळ्या गोष्टी केल्या. तुम्हाला नसणारच माहिती आहे. नेमक्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे वाटतात? अजून देखील या लोकांच्या पासून दुर्लक्षित प्रश्न आहेत, असे कोणते प्रश्न आहेत? सर प्रभाग क्रमांक मध्ये 1 मध्ये कसं झालंय, जिथं तुमचे माणसं तिथलाच विकास झाला. बरं. जिथं तुमचं कोणी नाही त्यांचं तुम्ही वाऱ्यावर सोडून दिले. आपल्या जवळचे राहिले तिथलेच कामं करायची, दूरचे राहिले सोडून द्यायचे. नाली असेल, ड्रेनेज असेल, काय होते सर, प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जे काही समजा आता जवळपासचे गुत्तेदारी करणारे झाले, जवळच्यालाच काम, त्यांनीच आपल्या प्रभागामध्ये कामं टाकून घ्यायला, आपापल्या सोयीचे रस्ते टाकून घ्यायले, तिथेच कामं चालू आहे. आम्हाला तर बरेच लोक म्हणले की मोठमोठे कोटी रुपयाचे कामं झाले, 100 झाले, 50 कोटीचे कामं झाले. आता कागदावर झाले असतील सर. तुम्ही बी सोबत होत्या? आम्ही सोबत होतो, मात्र आम्ही कामामध्ये नव्हतो ना सर. आम्ही कामामध्ये सोबत नाही ना. एकंदरीत आजपर्यंत जे लोक आले निवडून यायचं, पुन्हा काहीतरी 5-4 वर्ष काढायचं, पुन्हा तसंच उभा टाकायचं, एकंदरीत त्यांच्यासारखे तुम्ही आहेत काय? शशिकांत पाटील वेगळे नाही सर, आपण त्याच्यापेक्षा खूप वेगळा असतो. आम्ही समाजामध्ये काम करत असताना आमचा म्हणजे एकमेव असा धंदा म्हणजे समाजकारण नाही सर. मी स्वतःचा माझा गाड्यांचा व्यवसाय आहे मोठा. मला समाजकारणाशी आपण अलग ठेवून आपण व्यवसाय करतो सर. त्याच्यामुळे आम्हाला पैशाची गरज भासणार नाही. आम्हाला टक्केवारीचं काही घेणं नाही. टक्केवारीचं घेणं, आम्हाला समाजासाठी काम करायचंय आणि आम्ही समाजासाठी काम करतो. पण सर ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणाकडून आपल्याला जर एखाद्यावर उमेदवारी मिळणार नाही असं कळाल्यानंतर आपल्याला कसं वाटलं? दुःख वाटलं काही? दुःख तर वाटणार झालं ना सर. म्हणजे काय, म्हणजे भावना काय वाटल्या तुम्हाला? म्हणजे भावना म्हणजे काय सर, आपण एवढं काम करत गेलो म्हणजे कोणाला अपेक्षा असते ना सर, म्हणजे आपल्याला कुठेतरी विचारपूस तरी झाली पाहिजे, बाबा काय झालं तुझं, तुला काय इच्छा आहे का तुझी, तुला काही करायचंय का, तुला काही लागतंय का, तुला काही पाहिजे का, तू समाजासाठी काम करतोस, कोणतं पद पाहिजे. मग तुम्हाला विचारलेत कोणाला? ते आम्हाला तर आम्हाला आज इतके दिवस झाले, आम्हाला तर कधी कोणता फोन आला नाही का, कोणतं काय समाजामध्ये काम करायचे, तुम्ही काम करत आलात, पद नसताना तुम्ही काम करता. बरं, एकंदरीत आपण यानंतर आपल्याला इकडून मिळणार नाही कळल्यानंतर आपण शिवसेना उभाटा गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी पक्ष तिकीट मिळेल का, पुन्हा तसंच होईल? नाही सर, आपण प्रयत्न करायचा, आपण प्रयत्न केलो, आपण मुलाखत दिली, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या प्रोसिजर कम्प्लीट केलेल्या आहे. आता ते पक्ष ठरवेल, दिली तर आपण बिनधास्त सर निवडणूक लढू. सध्या पाटील एकंदरीत राजकारणात पाहायला गेलं तर पक्षाला आयात उमेदवार असतील, निष्ठा असेल, निष्ठाच्या पेक्षा पैसा किती आहे, ह्या गोष्टीचा बराच. नाही सर, पैसा उभाटा गटाचं काय वेगळं काय नाही, पैसा हे आमच्या प्रभाग 1 मध्ये मान्य नाही सर. बरं. तिथले लोक फार सुशिक्षित आहेत. पैसा असता तर इतक्या दिवसामध्ये सगळे पैसेवाले गडगांचे पैसेवाले माणसं आमच्या प्रभागात निवडून येत होते, सर्वसामान्य येत नव्हते सर. आमच्या प्रभाग 1 मध्ये सगळी जनता म्हणजे आमच्या प्रभागामध्ये सगळे सुशिक्षित लोक आहेत. तिथं पैसे माहिती लागत नाही. तिथं काम जो करत त्याच्या पाठीमागे जनता आहे.
नक्कीच पाटील, तुम्हाला जर संधी मिळाली, वडिलांना तुम्हाला तिकीट दिलं आणि तुम्ही जसं म्हणलं पैसा आमच्यात चलत नाही, तुम्हाला जर गुलाल लागला तर तुमच्याकडे विकासाचं विजन काय, ब्ल्यूप्रिंट काय असेल तुमची विकासाची? विकासाची ब्ल्यूप्रिंट म्हणजे सर आम्ही असं कागदोपत्री विकास करणार नाही बरं. ना हवाबाजी करून विकास नाही. टक्केवारी? टक्केवारीचा तर आमच्यापाशी विकास राहणारच नाही, बरोबर. कारण आमचे काय गुत्तेदार नाहीत आम्ही त्याला टक्केवारी घेऊन त्याला कामं द्यायला. असं आमचं काही राहणार नाही. आमचं विजन डोर टू डोर जाऊन जे काही नागरिकांच्या समस्या असतील जाणून घेणं, त्यांच्या समस्याचं निराकरण करून देणं. नक्कीच सर, एकंदर तुम्ही आता सांगितलं की मी मराठा मोटर्सचं काम करतोय. एकंदर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी बेरोजगारी प्रचंड वाढली हो. आणि बेरोजगारी वाढत चालली, त्यामुळे चांगले युवक हो. कुठे व्यसनाच्या आहारी जात आहे. एकंदरीत सगळ्या तुम्ही गोष्टी जवळून पाहताय, अनुभवल्या देखील गोष्टी, आणि तुम्ही यावर काय आपल्याकडे उपाययोजना काय असतील? सर उपाय नाहीत ना. मी आतापर्यंत नाही मला तर समजा सर एक शेकडो मुलांना आम्ही की नाही मी रोजगार लावलेला आहे. बरं. आता माझा गाड्याचा व्यवसाय आहे. आता काही मुलं असतील त्यांना म्हणजे काही काम करण्याची खूप इच्छा असते, मग त्यांना मी गाड्या कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी फायनान्स करून सगळ्या गोष्टी करून त्यांना आपण व्यवसायासाठी लावलेले आहे. सर आजपर्यंत मी 100 मुलांना तरी मी रोजगाराला लावले, आणि त्या 100 मुलांकडे सर नाही म्हणता 2-3 गाड्या झालेल्या. म्हणजे आपण त्यांना काही जरी नसलं, त्यांच्याकडे पैसे जरी नसले तरी हे कमव, म्हणजे पैसे नंतर दे, म्हणजे इतकं आपण, कारण पहिलेपासून समाज आपण भावनिक नातं. भावनिक नातं असल्यामुळे आपण काय सुरुवातीला सर आपण काय लई मोठ्या घरचे नव्हतो, काही नाही, आपण 0 पासूनच आलेलो. पाटील, तुम्हाला जाणीव देखील आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या प्रभागामध्ये अभ्यासिका असतील, ह्या पोरांच्या हातामध्ये देण्यापेक्षा व्यसनहीन होण्यापेक्षा व्यायामशाळा महत्वाच्या आहेत. अशा काय आहेत का आपल्या प्रभागात व्यायामशाळा? तर आमच्या अभ्यासिका नावाला नाही, कोणत्याच गोष्टी नाही. का नाही? तुमच्या ठिकाणी आमदार होते तुमच्या आमदार साहेबांना करायला पाहिजे होतं. अभ्यासिका नाही तुमच्या? आमच्या इथं अभ्यासिका नाही ना, आमच्या इथं महानगरपालिकेची शाळा सुद्धा नाही. जे शाळा आहे त्याचीच अवस्था बघायसारखी आहे. एकंदरीत पाटील, आम्ही यासाठी मुलाखत घेत आहोत की उमेदवार तुम्ही असो या कोणी असो, निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड मोठमोठे आश्वासनं जे जपत नाही ते आश्वासन देतात, परंतु तुमच्यानं जे आश्वासनं पूर्ण होतात तेच आमच्याकडे सांगा, नसतं आम्ही लावरे व्हिडिओ म्हणणार. बिंदास सांगा. आम्हाला जरी प्रशासनानं जरी सहकार्य केलं नाही तर आम्ही आमच्या पदरचे पैसे खर्च करून जे काही आश्वासन द्यालो ते आम्ही पूर्ण करू. पहिली सुरुवातीला तुम्ही सर प्रश्न चांगला विचारला की व्यायामशाळा. सर व्यायामशाळा तिथं आपण आमच्या प्रभाग 1 मध्ये व्यायामशाळा खोलू, मुलांसाठी स्वतंत्र एसी अभ्यासिका आपण खोलू. बरोबर. आरोग्याचा प्रश्न असो, प्रत्येक आरोग्याचा असो, प्रत्येक समजा वाचनालयाचा असो, आम्ही प्रत्येक हे प्रश्न सोडायचे प्रयत्न करू. अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असो, ज्यांच्याकडे रस्ते नाहीत त्यांचे रस्ते कंप्लीट करून देऊ. जे काय लागते आज का याच्यात सगळ्या गोष्टी आम्ही पूर्तता करण्याची प्रयत्न करू. नक्कीच जाता जाता पाटील, संपूर्ण प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेला काय आवाहन कराल, काय सांगा चॅनलच्या माध्यमातून? मी प्रभाग क्रमांक 1च्या जनतेला एवढंच विनंती करतो की आम्ही सर्वसामान्य घरातली मुलं आहोत आणि आमचा राजकारण आमचा पिंड नाही. त्यासाठी सर्व जनतेने आम्हाला आमच्या पाठीमागे उभं राहून आम्हाला प्रचंड मतांनी विजय करून द्यावा. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. हे होते मी स्वतः ओळख करून दिली शशिकांत पाटील कलाणी, त्यांच्याशी आपण संवाद साधला. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट टाकून कळवा. धन्यवाद.